brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. मग आम्ही अजून 5 महिन्याचं प्रशिक्षण घेतलं. 5 महिन्याचं प्रशिक्षण आणि ते 6 महिने 11 महिन्याचं आम्ही प्रशिक्षण घेतल्यानंतर त्याचा आम्हाला आता कुठेच फायदा होताना दिसत नाही. सरकार फक्त म्हणजे बेरोजगारांना सुशिक्षित केलं नाही सर, सुशिक्षित तरुणांना बेरोजगार करण्याचं काम केलं त्यांनी. आणि आम्ही इथे आमच्या हक्काचा जो रोजगार आहे आम्ही तो मागत आहोत. आम्ही सरकारला काही म्हणजे विनाकारण तर मागत नाही आहोत. लाडकी बहीण योजना ही का देत आहे सर? 1500 रुपये का खर्च करत आहे? आम्हाला लाडकी बहीण नको सर, आम्हाला लागेल तर आमच्या हक्काचा रोजगार लागेल सर. मग तुम्ही चॉकलेट द्यायला नव्हतं पाहिजे, एक तर तुम्ही असं म्हणायला नव्हतं पाहिजे की आम्हाला तुम्ही आमच्या आस्थापनेमध्ये या आणि ह्या रोजगार निर्माण करून देतो. तुम्ही निवडणुकी पुरते नका वागू ना. नागपुरात हिवाळी अधिवेशनाचा आजचा 6वा दिवस आहे. उद्या अधिवेशन संपत आहे आणि आज या ठिकाणी नागपुरातील यशवंत स्टेडियम या ठिकाणी आपण आहोत. हजारोच्या संख्येने युवक या ठिकाणी जमलेले होते. काय यांचं म्हणणं आहे आपण नक्कीच जाणून घेणार आहोत. काही युवकांना पोलिसांनी जे आहे ते ताब्यात घेतलेलं आहे. हे युवक मुख्यमंत्री युवा रोजगार प्रशिक्षण अंतर्गत यांनी रोजगार जे आहे 11 महिन्याचं प्रशिक्षण जे आहे ते प्राप्त केलेलं होतं. त्यानंतर यांना रोजगार देण्यात येईल असं सांगण्यात आलं होतं, परंतु रोजगार यांना अजूनपर्यंत मिळालेला नाही आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांमधील युवक आणि युवती या ठिकाणी आलेले आहेत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. काही आंदोलन करणारे आहेत आपल्यासोबत. काय सांगाल दादा, आज या ठिकाणी तुम्ही आंदोलन करतायत, काही तुमच्या सहकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात पण घेतलाय, काय तुमच्या प्रमुख मागण्या आहे? सर, मुख्य योजना काय आहे ते सांगतो. ऑगस्ट मध्ये निवडणूक म्हणजे विधानसभा निवडणूक होती. त्याच्या काही दिवसा अगोदर एक युवा कार्य प्रशिक्षण म्हणून राज्यात लागू झाले. त्याचा GR आहे. त्या GR मध्ये स्पष्ट उल्लेख होता की हे 6 महिन्याचं प्रशिक्षण असणार आहे आणि प्रशिक्षण जर योग्यरित्या तुम्ही घेतलं त्यातील 50% लोकांना आम्ही परमनंट करू. हे मुख्यमंत्र्याचं स्टेटमेंट होतं. कौशल्य विभागाचं जे मंत्री आहेत त्यांचं स्टेटमेंट होतं आणि त्या GR मध्ये पण उल्लेख होता. मग ते 6 महिन्याचं प्रशिक्षण आम्ही घेतलं. मग नंतर प्रशिक्षण संपल्यानंतर मागे एक अधिवेशन झालं, आठवत नाही मला. त्या अधिवेशनामध्ये 5 महिन्यासाठी अजून एक्सटेन्शन मिळालं त्या प्रशिक्षण योजनेला. मग आम्ही अजून 5 महिन्याचं प्रशिक्षण घेतलं. 5 महिन्याचं प्रशिक्षण आणि ते 6 महिने 11 महिन्याचं आम्ही प्रशिक्षण घेतल्यानंतर त्याचा आम्हाला आता कुठेच फायदा होताना दिसत नाही. आम्ही 11 महिने प्रशिक्षण घेतलंय. माझं स्वतःचं उदाहरण द्यायचं झालं सर, मी सेतू केंद्र चालवत होतो. म्हणजे मी मंथली 20 ते 25 हजार रुपये कमवत होतो. सरकारची योजना बघितली, मला वाटलं चांगली योजना आहे, प्रशिक्षण देत आहे, प्रशिक्षण झाल्यानंतर नोकरी देत आहे. मग मी दुकान बंद केलं. हा माझं उदाहरण नाही सर, असे राज्यातले 50% तरुण असेच आहेत. सरकार फक्त म्हणजे बेरोजगारांना सुशिक्षित केलं नाही सर, सुशिक्षित तरुणांना बेरोजगार करण्याचं काम केलंय त्यांनी. म्हणजे काय केलंय, आता कोणी फायनान्स कंपनीत करत होतं, प्रायव्हेट मध्ये करत होतं. मग त्यांनी काय केलं, सरकारचं प्रशिक्षण देत आहे, मग आपण प्रशिक्षण करू, मग नोकरी तर देणारच आहे. मग ते प्रशिक्षण कंप्लीट केलंय, मग त्याचा आता काहीच फायदा होताना दिसत नाही. मग त्याच्या रिलेटेड आम्ही 6 दिवसापासून आंदोलन करतोय सगळीकडे. मग त्याची कोणीच दखल घेतली नाही. मग ज्यावेळेस आज शेवटचा आता अधिवेशनाचा शेवटचा दिवस म्हणून आम्ही तिकडे विधिमंडळाकडे जाणार होतो, म्हणजे मोर्चा होता आमचा जाण्याचा. तर मग आमच्या तरुणावर म्हणजे खूप मोठं हे झालंय सर, म्हणजे मारहाण झाली, लाठीचार्ज झालाय. आपण बघितले गंभीर आरोप या ठिकाणी हे करतायत युवक की सरकारने यांच्याकडे लक्ष दिलं नाही, यांच्या मागण्यांकडे. गेल्या अनेक दिवसापासून हे खरं तर या ठिकाणी उपोषण करतायत, आंदोलन करतायत. काही युवती आहेत आपल्यासोबत. ताई, काय सांगाल, तुम्ही कुठून आलेले आहे आणि आपण या ठिकाणी आंदोलन करताय, आज काय सांगणार? मी मोदा तालुक्यामधून आली आहे आणि आम्ही सामोरे जायचे प्रयत्न करत होतो, तर आमच्यावर लाठीमार केली. माझ्या मानेवर मारले, माझे केस ओढले, यांना सुद्धा मारलं, मारण्याची कोशिश केली. पुरुष आणि स्त्री दोन्ही यांनी केली, महिला स्त्री दोघांनी केली. आम्हाला मारलं. आता मला खूप त्रास होत आहे, तरी आम्हाला आज राहायचं आहे, कारण आम्हाला GR आणि लेखी GR पाहिजे आम्हाला. त्यासाठी आम्हाला इथे थांबायचं आहे. आज त्रास होऊन शकत आहे, तरी पण आम्हाला इथे राहायचं आहे. आज नक्कीच एक गंभीर असा विषय आहे. ताई, तुम्ही काय सांगाल या पुढे? या ठिकाणी तुम्ही कुठून आलेले आहे आणि काय म्हणणं आहे तुमचं? मारहाण झालेली आहे असा तुमचा दावा आहे, काय सांगाल? मी पण मोदा तालुक्यातून आलेली आहे आणि आम्ही इथे आमच्या हक्काचा जो रोजगार आहे आम्ही तो मागत आहोत. आम्ही सरकारला काही म्हणजे विनाकारण तर मागत नाही आहोत. आम्ही असे पण नाही म्हणतो की आम्ही फुकटाचा पैसा द्या किंवा फुकटाचा पगार द्या. आम्ही काम करायला तयार आहोत. प्रशिक्षण केलंय, प्रशिक्षणावर काहीतरी योग्य निर्णय काढायला पाहिजे सरकारने. आणि सरकारने आतापर्यंत म्हटलं आमची संख्या नाही होती, प्रशिक्षणार्थीची संख्या नाही, आम्ही तुम्हाला GR कसं काढू, तुम्हाला लेखी काय देऊ. आता GR निघणार काय, आता संख्या आहे ना, काढा ना. आता कशाला मध्ये सर आम्हाला 4.5
पहिल्या रुजू अहवालमध्ये आम्हाला 4.5चा मुद्दा होता. त्यामध्ये सांगितलं होतं ज्या आस्थापनेमध्ये तुम्ही काम करत आहे त्याच आस्थापनेमध्ये तुम्हाला रुजू करून देईल. आता कुठं गेला सरकारचा तो मुद्दा? तसा दुसरा GR काढला 5 महिन्याचा सर, त्यामध्ये सुद्धा आम्हाला आमूनच दाखवलं की नंतर आम्ही तुम्हाला रोजगार देऊ, पण आम्हाला रोजगार दिले नाही. आज आम्ही आमचे छोटे छोटे मुलं घेऊन येऊन राहिलो आमच्या हक्कासाठी. लाडकी बहीण योजना ही का देत आहे सर? 1500 रुपये का खर्च करत आहे? आम्हाला लाडकी बहीण नको सर, आम्हाला लागल तर आमच्या हक्काचा रोजगार लागल सर. आपण बघितलं या ठिकाणी हक्काचा रोजगार लागेल असं म्हणणं आहे. ताई, आपण या पुढे काय सांगाल? तुम्ही कुठून आले आहे तुम्ही? आणि मौदा तालुक्यामधून आलेली आहे आणि माझ्यासोबत या अख्ख्या मौदा तालुक्यातल्या आहे, कोणी नागपूर जिल्ह्यामधले आहे. म्हणजे प्रत्येक जागेवरून कोणी ना कोणी आलेले आहे. कशासाठी की आम्हाला प्रशिक्षण दिलं, आम्ही प्रशिक्षण पूर्ण केलं, आम्ही शाळेमध्ये शिकवलं, मुलांमध्ये जिव्हाळा निर्माण केला. मग आमची पेमेंट द्या, आम्हाला कायमस्वरूपी करा. तुम्ही रात्र रात्र नोटबंदी करू शकता ना, हा मेन पॉइंट आहे. मग आम्हाला GR का नाही देऊ शकत? हा मोर्चा करा, तो मोर्चा करा, कित्येक मोर्चे करणार आम्ही, कित्येक लढणार. लढून लढून आम्ही आज एवढे एकखट्टे झालेले आहोत, तरी आम्हाला जाण्यासाठी मार्ग न देता आमच्यावर लाठीमार होऊन आलेला आहे. मग आम्ही काय करावं प्रशिक्षणार्थ्यांनी? नक्कीच एक गंभीर असा प्रश्न आहे. बरोबर आहे, नक्कीच एक गंभीर असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित यांनी केलेला आहे. तुम्ही काय सांगाल? कुठून आलेले आहे तुम्ही? आणि या ठिकाणी हे जे आंदोलन चालू आहे काय म्हणणं आहे तुमचं नेमकं? आमचे लोकनेते बालाजी पाटील चाकूरकर साहेब जे आमच्या आंदोलनाचं नेतृत्व करताय, विनाकारण त्यांच्यावर लाठीचार्ज करून वेगवेगळे आरोप टाकून त्यांना आतमध्ये सोडलेले. जोपर्यंत आमच्या नेत्याला इथपर्यंत आणत नाही तोपर्यंत आमचा प्रशिक्षणार्थी हलणार नाही. एक तर सरकारने आम्हाला खूप मोठं चॉकलेट दिलंय, तो आम्हाला चॉकलेट नकोय, आम्हाला रोजगार हवा. या मागणीसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून 36 जिल्ह्यातून युवा प्रशिक्षणार्थी इथे जमा झाले आणि त्या युवा प्रशिक्षणार्थींना हे प्रत्येक वेळेस गांजर चॉकलेट देत आहेत, प्रत्येक वेळेस आश्वासनच देतात, पण लेखी स्वरूपामध्ये कोणत्याही मागणी देत नाही. आणि या संदर्भात आम्ही आज मागणी करण्यासाठी इथून आम्ही लोटांगण करत विधान भवनापर्यंत जाणार होतो. पोलीस प्रशासनाने आम्हाला सकाळपासून पोलीस प्रशासनाने पण आम्हाला चॉकलेट दिली की 10 वाजेपर्यंत थांबा, 11 पर्यंत थांबा, 1 पर्यंत थांबा, आणि शेवटी 2 वाजता आमच्या नेत्याला यांनी नेलेले. आमचा नेता आम्हाला इथं पाहिजे साहेब. आपण बघितलं, तुम्ही काय सांगाल? कुठला GR काढण्याची मागणी आपण करतो आहे? कारण की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी प्रशिक्षणार्थी जे आहे, ज्यांनी 11 महिन्याचं प्रशिक्षण हे पूर्ण केलेलं आहे, असे महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांमधून आलेले आहे. यापूर्वी सुद्धा आंदोलन झालं, आज लोटांगण आंदोलन या ठिकाणी तुम्ही करणार होतात, पोलिसांतर्फे थांबवण्यात आलं. काय सांगाल सर? यामध्ये आम्ही सांगू शकतो की जे आमची प्रमुख 8 मागण्या आहेत ती मागण्या मान्य केलं पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे की त्यांनी जे काही पहिल्यांदा सुरुवातीला GR काढलाय की आम्हाला परमनंट नोकरी देणं हा एक आहे, आणि यामध्ये पगार वाढ आणि रोजगार आहे ते रोजगार प्रॉपर देणं, आणि बाकी जे 1,75,000 रोजगार दिलेत ना, बाकी अजून त्यांनी 10 लाखाचं आश्वासन दिलं होतं, ते पण आश्वासन पूर्ण करावं आणि रोजगार द्यावा. हे फक्त मतदानापुरतं करू नये की आपल्या महाराष्ट्रात भरपूर असा युवक आहे, युवक वर्गांना पुढे घेऊन जाऊन आम्हाला काहीतरी मदत केली पाहिजे सरकारनं. आपण बघितलं, सरकारकडून यांना मदतीची मोठी अपेक्षा आहे. या ठिकाणी राज्यातील वेगवेगळ्या भागातून आलेली ही युवा प्रशिक्षणार्थी सगळी मंडळी आहे. काय सांगाल? सर, मी रामटेक क्षेत्रामधून आलेली आहे आणि माझ्या इकडे वाघाची तर खूप भीती आहे. आम्ही अशा ठिकाणी काम करतो की ज्या ठिकाणी लाईट नाहीये, ज्या ठिकाणी मोबाईलचं नेटवर्क नाहीये, ज्या ठिकाणी जायला रस्ते नाहीये, त्या ठिकाणी आम्ही मुलांना शिकवण्याचं काम करत आहोत. आणि या सरकारने आम्हाला सांगितलं की तुम्हाला त्याच ठिकाणी आस्थापनेत परमनंट करू, आणि आज ते आम्हाला चॉकलेट देऊन इथे बसवत आहे. आम्ही किती आंदोलनामध्ये सहभागी व्हायचं आहे? प्रत्येक वेळी ते लोक आम्हाला म्हणत आहेत की तुम्ही लोकांनी प्रत्येक वेळी ते म्हणतात आम्हाला की तुम्ही आंदोलन करा, आम्ही तुम्हाला सकारात्मक विचार देतो, सकारात्मक निर्णय देतो, पण कधी सकारात्मक निर्णय देणार आहेत ते? कधी देणार ते? विचार येत आहे ना, प्रश्न विचार येत आहे ना. बघता यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातोय असं यांचं म्हणणं आहे. एक युवक आपल्या सोबत आहे. काय सांगाल तुम्ही? या ठिकाणी आंदोलन होत आहे, काही तुमचे जे सहकारी आहेत त्यांना पोलिसांनी ताब्यात सुद्धा घेतलेला आहे. थोडक्यात काय सांगाल? प्रत्येक वेळेस आम्ही आंदोलन करतो, प्रत्येक वेळेस आम्हाला बोलवलं जाते आंदोलनाकरता. आंदोलन करण्यासाठी आम्ही येतो, आणि या ठिकाणी आपण आल्याच्या नंतर आम्हाला आमचं आंदोलन दडपशाहीमध्ये दाबले जाते, आणि तेही पोलिसांच्याकडून पोलीस तुमच्याकडे प्रशासनाची ताकद आहे म्हणून तुम्ही आमचा आवाज दाबता का? अरे तुम्ही दाबू नका ना. युवकांना तुम्ही रोजगार ज्याप्रमाणे दिले आहेत त्याप्रमाणे ते कायमस्वरूपी करा. कारण जर तुम्ही कायमस्वरूपी रोजगार जर करणार नाही, हा युवक जाणार कुठं आहे?
मग तुम्ही चॉकलेट द्यायला नव्हतं पाहिजे. एक तर तुम्ही असं म्हणायला नव्हतं पाहिजे की आम्हाला तुम्ही आमच्या आस्थापनेमध्ये या आणि ह्या रोजगार निर्माण करून देतो. तुम्ही निवडणुकी पुरते नका वागू ना. हा आम्ही तुम्हाला सीटवर बसवलं त्याचा तर मान ठेवा. आम्ही वोटिंग देऊन तुम्हाला सीटवर बसवलं. आम्ही काही रिकामे नाही होतो ना. आम्ही सगळे कामात होतो सर. सगळे कामात असताना आमचे कामं सोडून आम्ही या योजनेमध्ये आलो. कारण गव्हर्नमेंट आपल्यासाठी काहीतरी करतंय म्हणजे त्याला आपण साथ दिली पाहिजे. आज गव्हर्नमेंटची योजना बंद होत नाही ही आशा होती, ही आशा भंग पावलेली आहे. अरे प्रत्येकाच्या घरात काही ना काही प्रॉब्लेम आहे, पण आमचे प्रॉब्लेम कोण समजून घेणार. नक्कीच या ठिकाणी महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांमधून या ठिकाणी हजारोच्या संख्येने जे युवक युवती आहे ज्यांनी मुख्यमंत्री रोजगार प्रशिक्षण कार्यक्रम अंतर्गत 11 महिन्याचं प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहे. आता GR काढावा अशी यांची मागणी आहे आणि जोपर्यंत GR निघत नाही तोपर्यंत या ठिकाणून आंदोलन स्थळावरून हटणार नाही अशी ठोस भूमिका या ठिकाणी प्रदर्शन करणाऱ्या युवक युवतींनी मुंबई तक सोबत बोलताना व्यक्त केलेली आहे. योगेश पांडे, नागपूर, मुंबई तक.